आणि काल नागपूरमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी संबंधित कंपनीच्या मालकावर 302 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। तर कंपनीच्या मालकांना मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी आमदार अनिल देशमुखांची आहे। कालची घटना तर फार भयावह अशी घटना आहे। अध्यक्ष महोदय, म्हणजे सेफ्टी मेजरच्या संदर्भात हा तिथे प्रश्न उपस्थित होतोय। खरं तर ते नाम्स पाडले जातात का? यापूर्वी याच कंपनीच्या 6 लोकांचा मृत्यू 2018 मध्ये झाला होता अध्यक्ष महोदय, आणि ही दुसरी घटना त्या कंपनीत तिसरी घटना आहे, आणि या तिसऱ्या घटनेमध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय। ही सर्व लोक एक्सप्लोजिव्ह मध्ये कंत्राटी पद्धतीची माणसं असू शकतात, 10वी 12वी शिकलेल्या माणसं हाताळू शकतात। हे सगळं हा गंभीर विषय आहे। एखाद्याला पाठीशी घालताना आपण आपल्या संवेदना संपल्या काय असा खरा प्रश्न येतो अध्यक्ष महोदय। अत्यंत गंभीर आहे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून या संदर्भात चर्चा व्हावी स्थगन आम्ही दिलाय। पण तुम्हाला विनंती आहे, नागपुरात जिल्ह्यात घटना घडली, नागपुरात हे अधिवेशन आहे, त्यामुळे हे बसतंय, आपण यावर चर्चा सुरू करावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय। पद्धतीने राज्य शासनाने 5 लाख रुपये जाहीर केले, कंपनीने 20 लाख रुपये जाहीर केले। 20 लाख रुपयामध्ये बिचारे 9 लोक मेलेत। एकाला 20-20 लाख रुपये देऊन कंपनी याच्यातून या अशा पद्धतीनं पळवाट काढू शकत नाही। त्यामुळे या कामगारांना प्रति कामगारांना 50 लाख रुपये त्या कंपनी सोलर कंपनीने दिले पाहिजे। पण याच्या बाबतीत सविस्तर चर्चा या बाबतीत होणं अतिशय गरजेचं आहे अध्यक्ष महोदय। खरं तर ज्यावेळेस आपण आदेश करता अधिवेशन संपायच्या आत त्या ठिकाणची गरज लक्षामध्ये घेऊन आम्ही निवेदन करत असतो। तातडी ज्यावेळेस असते, आता त्या दिवशी संसदेमध्ये झालं होतं त्यावेळेस लगेचच आम्ही केलं। ह्या संदर्भात जे काही सांगितलेलं आहे तसं निवेदन त्या ठिकाणी केलं जाईल। जे काही निर्णय आपण द्याल त्याची अंमलबजावणी केली जाईल। ठीक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।